65 किलोची तलवार उचलतो तो येसाजी, अशी एक रील तुम्ही कदाचित बघितली असेल. नाही हो, 65 किलोच्या तलवारी नसायच्या. पन्हाळगड विशाळगड संवर्धनासाठी मोहीम का करावी लागते? एखाद्या दुर्गाचं संवर्धन करायला या इथे असं का करायला लागतं? एक खूप सुंदर उदयनराजे महाराज साहेबांबद्दलची गोष्ट आहे. आम्ही त्यांच्याकडे जलमंदिरला गेलो होतो. पहिल्यांदा बोर्ड गेम बनल्यानंतर 4 वर्ष तग धरू शकू असं पण वाटलं नव्हतं. ज्या अप्स अँड डाऊन्स आल्या त्याच्यामध्ये, मोठ्यांचं सोडा, मोठ्यांचं झालं आता. किमान उद्याच्या तरुणाला शिवछत्रपती त्या पद्धतीने कळायला पाहिजे ज्या पद्धतीचं चरित्र ते होते. नमस्कार, कॅचअपच्या नवीन भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपल्यासोबत आहेत अनिरुद्ध राजदेरकर आणि आम्ही बसलेलो आहोत खेळ मांडून. पण हा खेळ साधा सुद्धा नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे, त्यांचं शौर्य जे आहे ते लहान थोरांपर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा विडा यांनी उचललेला आहे, यांच्या टीमने उचललेला आहे. आणि मला सुद्धा जाणून घ्यायचं आहे की हे नेमकं मिशन जे आहे ते त्यांचं काय आहे ते. अनिरुद्धजी, स्वागत आहे आमच्या या कॅचअप या कार्यक्रमामध्ये. आपण खेळाबद्दल तर बोलूयाच, म्हणजे खेळ कसा खेळायचा ते आपण बोलूयात. पण मला आधी सांगा, ह्याची कहाणी, हे कधी डोक्यात आलं, का करावं असं वाटलं? त्याची पण इंटरेस्टिंग स्टोरी आहे खरं म्हणजे. माझं इतिहास असा विषय जे आवड असते सगळ्यांना तसं माझ्याही आवडीचा होता. पण त्यात प्रावीण्य किंवा ते माहिती आहे खूप, तेव्हा खूप त्यातला किडा आहे अशातला भाग नव्हता. अगदी सर्वसामान्य माणसाला जेवढं माहिती असतं, कोणतरी ग्रेट आहेत हे माहिती आहे, का कसं ह्याचा विसर पडलाय कालांतराने. आणि असंच होतं माझंही. लहानपणी इतिहासाची भीती वाटायची, सगळ्यांना वाटते तशीच. इतिहास ज्या पद्धतीने शाळांमधून शिकवला जातो ते खूप काळजी घेतात की आपल्याला भीतीच वाटेल, प्रेरणा मिळेल असं नाही. म्हणजे तहाची कलम घोका, कुणाचं वडील कोण, कुणाचे आजोबा कोण हे पाठ करत राहा. आणि सनावळ्या इतिहास त्या जोड्या लावता लावता नाकी नऊ यायचे. मग त्यात प्रेरणा कुठून देणार? कोणीतरी याबद्दल काहीतरी करायला पाहिजे वॉज कायमच बॅक ऑफ द माइंड होतं. लॉकडाऊनमध्ये सक्तीची विश्रांती, 5 वर्षाचा मुलगा बरोबर, ते आकाशात उडणारे, मनगडातनं जळमटं सोडणारे असे सुपर हिरोचे 30-40 चित्रपट बघितले. आणि 5 वर्षाच्या मुलाला जर कुठला राजपुत्र हात केला की कुऱ्हाड कुठली त्याच्या हातात येते आणि त्या कुऱ्हाडीचं नाव वगैरे पाठ आहे, म्हणजे यांची आकलन क्षमता तुफान आहे. माध्यमं चांगली असतील तर आपले पण महाराजांसाठी लढलेले योद्धे सुपर हिरो म्हणून का नाही इंट्रोड्यूस करू शकत? गमतीत त्याला बाजीप्रभू, मुरारबाजी, जे आपल्या 2-3 गोष्टी माहिती आहेत, तानाजी, ह्या सांगितल्या. पिक्चर दाखवले आपले. मग म्हटलं की अरे मला अजून सांग. मग मी म्हटलं की बाबा अजून सांग, मला कुठं माहिती आहे. मग त्यावेळेस अमेझॉन चालू होतं, पुस्तकं मागवता येत होती, बरीच पुस्तकं मागवली. दॅट्स हाऊ द जर्नी स्टार्टेड. मग म्हणजे कालानुक्रमे टाइम बेस्ड असा, टाइमलाईन बेस्ड असा गेम असेल तर खेळता खेळता जास्त चांगलं लक्षात राहू शकेल हा विचार डोक्यात आला. त्या संकल्पनेला आकार दिला. माझ्या ॲनिमेशनमधले मित्र त्याच्याबरोबर जुळले गेले आणि वन थिंग लेड टू अनदर. आणि तो जो बनलेला आमचा प्रोटोटाईप होता तो गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने भरवलेल्या भारतीय खेळांच्या संकल्पनांच्या स्पर्धेमध्ये, म्हणजे टॉयकॅथॉनमध्ये 19,500 कॉन्सेप्टमध्ये जिंकला. आणि मग म्हटलं नाही, आपल्याला निवडलं गेलंय कदाचित, आपण हे जे कॉर्पोरेट करतो आहोत ते न करता वी शुड डाईव्ह इन दिस. आणि मग तो प्रवास सुरू झाला. मग दॅट डे अँड टुडे वी हॅव बीन क्रिएटिंग. नवीन नवीन प्रोडक्ट्स येत राहत आहेत आणि आम्ही त्याच्यातच आता पूर्ण काम करायचं असं ठरलेलं आहे. पण हे प्रॉडक्ट जे आहे याला नेमकं काय म्हणता येईल? इतिहासाची खेळणी, इतिहास शिकवणारी खेळणी, काय? इतिहास शिकवणारी खेळणी. पृथ्वीच्या पाठीवरचे इतिहास शिकवणारे, खेळता खेळता इतिहास शिकवणारे दुसरी कुठले कोणी नाहीये. सी, टॉईज हे बेसिकली 4 सेगमेंट्समध्ये डिवाइड केलं जातं. स्टेम म्हणतात त्याला. सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग आणि मॅथमॅटिक्स हे शिकवणारे हे आहेत, खेळणी असतात. तर त्याला हिस्ट्रीचा जोडायचं काम हे आपण करतो आहोत. ओके. आणि हे तुम्ही एकमेव आहात? आत्ता पायोनियर्स आहोत. काही जणांनी रामायणावरती वगैरे बनवायचा प्रयत्न केलेला आहे. पण इतिहास म्हणजे ऍक्च्युअली लेजिटिमेट ज्या पद्धतीने आपण करतो आहोत तसं कोणी केलेलं नाही. बरोबर. पण खेळ म्हटलं की बऱ्याचदा असं होतं की फक्त तो लहान मुलांपुरताच विषय राहतो. तर तुमच्या डोक्यात नेमकं काय होतं? म्हणजे तुमचा टार्गेट ऑडियन्स आपण ज्याला म्हणतो तो कोण होता? फक्त लहान मुलांसाठीच बनवायचं असं डोक्यात होतं? ते मला सगळ्यात जास्त महत्वाचं वाटलं. मुलांचं असं असतं की लहान वयात ते फन वेनी जर पोहोचलं तर ते आयुष्यभर लक्षात राहतं. म्हणजे असं बघा की तो म्हातारीचा बूट किंवा चर्चगेटचं भाडं सगळ्यात जास्त. कधीतरी नवा व्यापार खेळलाय आणि अजून सुद्धा मनात घर करून ठेवलेलं आहे त्यांनी. सो मन, बुद्धी, शरीर हे सगळं एकत्र करायची एकाच वेळी क्षमता असलेलं माध्यम खेळ आहे आणि ते खूप प्रभावी माध्यम आहे.
म्हणून मग खेळ हा, आणि मुळात हे इतकं पर्सनल होतं की मुलाला काय भारी वाटेल, काय चांगलं वाटेल, ह्याच्या प्रयत्नातनं काय करावं तर खेळ, आणि म्हणून मग तो सगळा प्रवास त्या दृष्टीने. बरोबर. म्हणून तुम्ही हा मावळा हा बोर्ड गेम, स्वराज्यपट. स्वराज्यपट. अच्छा, त्याला बोर्ड पट, बोर्ड गेम नाही, स्वराज्यपट असं तुम्ही नाव दिलं. क्या स्वराज्य. बात आहे, क्या बात आहे. असे आणखीन किती प्रॉडक्ट्स आहेत तुमचे? हा बोर्ड गेम बनला आणि लक्षात आलं की आम्ही 15,000 बोर्ड गेम विकले. बनवताना आम्ही 450-500 घरांचा असा एक पट केला होता. अच्छा. आणि कारण की महाराजांचं आयुष्य इतक्या उतार चढावर नाही की कुठल्या गोष्टी वजा कराव्या, कुठल्या वगळाव्या, हे खूप डिलेमामध्ये होतं. पण खेळ बनवतानाचं सगळ्यात महत्त्वाचं शास्त्रीय असं कारण असतं की ते एंगेजिंग असलं पाहिजे, ती मजा आली पाहिजे, आणि कॉन्सिक्वेन्स ऑफ प्लेईंग गेम शुड बी लर्निंग. करेक्ट. नाही आता हे शिक असं म्हणून तुम्ही गेम डिझाईन केला तर तो त्याचा तेवढा प्रभाव राहत नाही. मग ते नंबर्स कमी करायला लागले. सो आम्ही हा 100 घरांचा एक पट केला. त्याचा पहिला भाग अफजल एन्काउंटर म्हणून, मग शिवजन्मापासून अफजल वधापर्यंतचा पहिला भाग आता आलेला आहे. ओके. येऊ घातलेला म्हणजे अफजल वधापासून तो सुरू होईल, जो शाहिस्तेवरच्या हल्ल्यापर्यंत, लाल महाल थ्रिल नाव आहे त्याचं, तो पुढे येईल. मग तिथून पुढे आग्र्याहून सुटका आणि मग राज्याभिषेक, अशी 4 भागात हाच गेम येईल. त्याचा पहिला भाग आलाय. बरं. त्याच्या व्यतिरिक्त दुर्ग शिकवणारे ट्रम्प कार्ड्स, अच्छा. योद्धे शिकवणारे ट्रम्प कार्ड्स. तुम्हाला विश्वास नाही बसणार, पण गेल्या वर्षी आपल्या देशामध्ये ना 4,000 कोटी रुपयाचे जिक्सॉ पझल विकले गेले. जिक्सॉ पझल म्हणजे ते तुकडे तुकडे जोडून हो, पूर्ण हो, करायचे. हो. त्यात लीडर कोण होते माहितीये? ते गुलाबी रंगाची डुकरं असतात, पेपा पेग. पेपा पिग. हो, राईट हो, राईट. हो, हो. सो ते न्यूझीलंडचे पिग्स आहेत ते. त्यांच्या चित्राचे जिक्सॉ पझल विकले गेले 4,000 कोटी रुपयाचे. आम्ही स्वतःला विचारलं, जर चित्रच जोडायची तर मग स्वराज्य योद्ध्यांची जोडा. करेक्ट. ते चित्र जोडून पूर्ण करायचं, प्रतापराव गुजर पूर्ण करा हो, जोडून. हो. असं आम्ही जिक्सॉ पझलची रेंज काढली आहे. एक मेमरी कार्ड गेम नावाचा खूप कमाल गेम आहे. तो म्हणजे स्मृतीवाला गेम आहे. योद्धे शोधत तुम्हाला मोहीम पूर्ण करायची असते. आपल्याला वेळ मिळाला तर आपण त्याच्याबद्दल हो पण हो discuss हो, करू. त्याच्याबद्दल बोलू आपण. आणि मला तेच म्हणजे उत्सुकता आहे की तुम्हाला प्रतिसाद कसा मिळाला, पुढे काय काय घडलं, सगळं आपण आपण बोलूया. Yes. पण मला वाटतं प्रेक्षकांनाही उत्सुकता आहे की हा नेमका स्वराज्यपट आहे कसा, कसा खेळला जातो. Right. आपल्याकडे पूर्ण खेळ खेळायला तेवढा वेळ नाहीये. पण एक झलक जर तुम्ही दाखवलीत की अगदी, कसा अगदी. तो खेळला जातो तर मला आवडेल. येस. सो मुळात कुठल्याही पटात जो बोर्ड येतो तो बोर्ड ह्याच्यामध्ये पण आहे. कुठल्याही बोर्डवरती घरं असतात. मग मोनोपोली सारखा गेम गोल 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 फिरणार असतो. सापशिडी सारखा बोर्ड गेम असतो छोटा, जो एंड स्टार्ट टू एंड असतो. सो हा स्टार्ट टू एंड गेम आहे. यातही सापशिडी सारखी 100 घरं आहेत. ओके. फरक फक्त एवढा आहे, यातलं प्रत्येक घर हे शिवछत्रपतींच्या आयुष्यातली घटना आहे, त्या क्रमाने दिली ज्या क्रमाने ती घडली होती. शिवजन्मापासून राज्याभिषेकापर्यंतच्या या घटनांमध्ये काही चांगल्या, काही वाईट, काही बलिदानाची घरं, असे वेगवेगळे ज्या क्रमाने ते घडलं त्या क्रमाने या पटावरती दिलेलं आहे. सो शिवरायांचा जीवनपट तुमच्या समोर आहे. आता या प्रवासात महाराजांबरोबर कायम त्यांचे मावळे असायचे, मोहिमांमध्ये मावळे असायचे. मग हा खेळ तुम्ही महाराजांचा मावळा बनून खेळता. ओके. आवडत्या रंगाचं टोकन घ्यायचं, शिवजन्म या पहिल्या घरावर ठेवून खेळायला सुरुवात करायची. फासे दिलेत खेळाबरोबर. फास्यांचं दान तुम्हाला जिथे घेऊन जाईल, हर हर महादेव म्हणून फासे टाकायचे. फास्यांचं दान तुम्हाला जिथे घेऊन जाईल त्या मोहिमेत तुम्ही आहात. ओके. मग तानाजीरावांनी सिंहगड जिंकला, ती घटनेवरती आला, तासा अर्थ होईल सिंहगड जिंकायला तुम्ही तानाजीरावांना मदत केली आहे. मग तुम्हाला स्वराज्याच्या खजिन्यातनं स्वराज्य लक्ष्मी, जे खेळाचं चलन आहे, होन आम्ही खास बनवलेले आहेत. सो तुम्हाला होन मिळतात. खजिनदार असतो एक, जो विजयी घरांवाला तुम्हाला पैसे देतोय. विजयी घरांवर पैसे मिळायला लागले की प्रेम वाटायला लागतं त्या पैशांबद्दल, की आम्ही जिंकतोय. मग फक्त मिळत नाहीत पैसे. अफजलाला सुभा लुटतोय. शाहिस्तेखान महाराजांच्या घरात येऊन 3 वर्ष राहिला. मिर्झा जयसिंगानं लुटलंय आपल्या प्रभागाला. पुरंदरचा तह झाला. अशा ठिकाणी जिथं स्वराज्याचं नुकसान झालंय तिथं मात्र पैसे द्यावे लागतात. अच्छा. मग पैसे द्यायला लागले की कळतं किती स्वराज्य लढा किती उतार चढावांनी भरलेला होता. पुरंदरच्या तहा गेम डिझाईन असा केला की 3,500-4,000 हजार होऊन तुम्हाला पुरंदरच्या तहापर्यंत मिळतात. मग त्यातले 2,000 द्यावे लागले की मग कळतं शिवरायांना 80% स्वराज्य कापून द्यायला किती त्रास झाला असेल. मोठ्या माणसांना अफजलाचं पोट शाहिस्तेच्या बोटापलीकडे फार इतिहास माहित नाहीये. मुलांना इथे क्रोनॉलॉजी कळायला लागते. मग या प्रवासात आपण कार्ड्स पण देतो की ह्याच्यामध्ये शिवछत्रपतींनी एवढा मोठा स्वराज्य लढा उभा करण्याचं त्यांना 2 महत्वाचे सपोर्टिंग एलिमेंट्स होते. एक म्हणजे फोर्ट्स, दुर्ग, आणि दुसरं म्हणजे योद्धे, महाराजांनी घडवलेली माणसं. तर मग तुम्हाला या प्रवासात ते योद्धे कार्ड स्वरूपात साथ देतात. ते दुर्ग तुम्हाला कार्ड स्वरूपात मिळतात. मग काय तानाजीरावांचं कार्ड तुम्हाला मिळालं तर तानाजीराव या प्रवासात कुठे कुठे लढले होते त्या घटनांचे क्रमांक कार्डवर दिलेले आहेत.
मग खेळता खेळता तिथे आलं की तुम्हाला जास्तीचा फायदा होतो. मग तानाजीराव अजून आवडायला लागतात. इतिहास आपल्याकडे कसं शिकवतात, संभाजी महाराजांचा जन्म टिंबटिंब गडावर झाला, करापाठ. परीक्षा झाली की सपाट. कल्पना करा, खेळता खेळता तुम्ही संभाजी महाराजांच्या जन्माच्या घरावर आलात. तुमच्या बरोबरचा खेळणारा माणूस पुरंदरचं कार्ड नाचवेल, 23 नंबरवर आला, चल माझ्याकडे पुरंदर आहे, 200 मला दे. त्या मुलाच्या आयुष्यात तो विसरणार नाहीये की संभाजी महाराज जन्म पुरंदरावरती झाला होता. अशा प्रकारे खेळता खेळता तुम्हाला त्या गोष्टी कळत जातात. हा खेळ वैश्विक चारित्र्याच्या महानायकांना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा क्लेम करतोय, तर त्याला बरेच लेयर्स आहेत. हा गेम तुम्ही 10 वेळा खेळल्यानंतर 11व्या वेळी वेगळ्या पद्धतीने खेळू शकता. मग याच्यामध्ये नेतृत्व कौशल्य जे मी उल्लेख केला त्याचं एक वेगळं पुस्तक येतं. म्हणजे अफजल आलाय आणि तो म्हणतोय की आता मंदिरं तोडतो मी. तिथं महाराजांनी दाखवलेलं नेतृत्व कौशल्य आहे संयम. नेतृत्व ठाई संयम गरजेचा आहे. रांझे पाटलाचे हात कापले त्यावेळेस त्यांना किती शिस्तप्रिय होते महाराज हे कळतं. असे नेतृत्व कौशल्याचे पण वेगळे कार्ड्स येतात. ज्या घरावर जाल ती घटना तुम्हाला वाचून तिथं संदर्भ दिलेला आहे. मराठी, हिंदी, इंग्लिश तिन्ही भाषेत दिलेलं आहे. योद्ध्यांच्या माहितीचं एक वेगळं पुस्तक दिलंय, त्यात सुद्धा 22 योद्धे समजून सांगितले त्यांचं कर्तृत्व काय होतं. एकदा सांगा ना मला, कसं बोर्डवर जर खेळायचं असेल बोर्डवरचं खेळायचं दाखवू आपण. येस. सो हा तो पट आहे. शिवजन्मापासून राज्याभिषेकापर्यंत मी म्हटल्याप्रमाणे याच्यावरती 100 घरं आहेत. बरोबर. मग तुम्ही महाराजांचा मावळा बनून हा खेळ खेळता. आवडत्या रंगाचं टोकन घ्यायचं, शिवजन्म ह्या घरावर ठेवून खेळायला सुरुवात करायची. आई बाबा आजी आजोबा प्रत्येक जण महाराजांचा मावळा बनवून खेळतंय. आता फासे दिलेले आहेत, हर हर महादेव म्हणून फासे टाकायचे. फास्यांचं दान तुम्हाला जिथे घेऊन जाईल त्या मोहिमेवर तुम्ही आहात. ओके. काळ्या रंगाचा फासा तुम्हाला पुढे घेऊन जातो, लाल रंगाचा फासा तुम्हाला कार्ड्स मिळवून देतो. ओके. सो हे कार्ड्स डिस्ट्रीब्यूट नाही करायचे, ते मिळत जातात. गंमत अशी की कार्ड्स लावून घ्यावे लागतात आणि ज्या क्रमाने स्वराज्य योद्धे स्वराज्यात आले त्याचे अनुक्रमांक त्याच्यावर दिलेले आहेत. मग बाजी पासलकरांचं कार्ड सगळ्यात वरती आहे. मग तुम्हाला 2दा-3दा खेळल्यावर कोणतं कार्ड कुठे हे लक्षात यायला लागतं. 5 वर्षाची मुलं आत्तापासूनच तानाजीरावांचं कार्ड 5 नंबरला आहे, तर मग पहिले योद्ध्यांचे कार्ड घेत नाहीत का, आता तानाजी त्यांना हवे असतात. सो मुलांना आपोआपच ते एंगेजिंग व्हायला लागतं. आता दानातल्या वरती आलेल्या जे आहे त्याप्रमाणे पुढे जातात. लेट्स से रायरेश्वराची शपथ. रायरेश्वराच्या शपथेवरती आलात तर तुम्ही महाराजांबरोबर रायरेश्वराला महाराजांच्या मागे उभ्या आहात शपथविधीसाठी, तर मग तुम्हाला 500 होऊन ही स्वराज्याची करन्सी आहे, ही स्वराज्याच्या खजिन्यातून मिळते. ओके. मिळायला मजा यायला लागते. पण गंमत अशी की रायरेश्वराच्या, असं कल्पना करू की बाजी पासलकरांचं कार्ड माझ्याकडे आहे आणि तुम्ही रायरेश्वरावरती आलात, तर बाजींचं कार्ड माझ्याकडे आहे, तर त्याच्या मागे नंबर दिलेले आहेत. सो 3 क्रमांक बाजींच्या कार्डवर दिलेला आहे, म्हणजे बाजी तिथं रायरेश्वरावरती होते. मग मी हे कार्ड तुम्हाला दाखवणार, तुम्हाला मिळणारे 500 मधले 200 तुम्हाला मला द्यायला लागते. सो खेळता खेळता योद्ध्यांचं कुठे कुठे कर्तृत्व होतं हे कळायला लागतं. डिझाईन थोडंसं असं केलं की आता अफजल वध माहिती आहे सगळ्यांना, पण तिथे पोहोचायच्या आधी तुम्हाला अफजलाचा त्रास झाल्याशिवाय तुम्ही पोहोचूच शकत नाही. अफजलाने यायच्या आधी सगळे सुबे लुटलेत, सगळे दुर्ग घेतलेत, लोकांना त्रास दिलाय. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला खेळता खेळता कळतात. कशा की तिथे पैसे द्यावे लागतात. मग कुठे 500, कुठे 600, म्हणून मुलांना त्यातल्या त्यात आनंद होतो की 600 पेक्षा 500 वाल्या घरावर आलोय मी. खेळता खेळता या गोष्टी इतक्या छान इन्कल्केट होत जातात की मग दुसरं माध्यम लागत नाही की मोठी माणसं शिवछत्रपतींच्या नावाने एवढं उदो का करतात हे सांगण्यासाठी. म्हणजे तसं आता सईबाईंचं निधन झालं असं पण इथे दिसतंय 29व्या ह्याच्यावर. हे पण घर, जसं मी म्हटलं 300 घर आम्ही कॉम्प्रेस करत आलो, त्यावेळी खूप असं होतं की ते घर नको ठेवायला, तर त्या घराचा तसा सिग्निफिकन्स स्वराज्य लढ्याची नाहीये असं वरकरणी वाटतं. आम्ही ते घर ठेवण्याचं कारण असं आहे की तिथं आल्यानंतर एक तर पैसे नुकसान होतं, दुखवटा आहे ना, तर पैसे द्यायला लागले. निधनाचं घर ठेवण्याचं कारण हे आहे की सईबाईंचं निधन राजगडावर झालंय, महाराज त्यावेळी प्रतापगडावरती आहेत. आणि प्रतापगडावरती अफजल आलाय. अफजलाला कसं संपवायचं या विचारात असताना सईबाईंच्या निधनाची बातमी कळली आहे. अफजलाला संपवल्यावरती या बोर्ड गेमवरती पण तुम्हाला 3 मोहिमा एकदम काढल्यात महाराजांनी. अफजलाला संपवल्यानंतर दुसऱ्या दिवशी महाराज स्वतः एका मोहिमेचं नेतृत्व करत 22 दिवसात 19 पोस्ट जिंकत जातात. समजून घ्यायचा प्रयत्न करा, तो राजा आहे आणि त्या राजाची पट्टराणी महाराणी ही आधी गेलीये. तो मोठं शत्रू संपला तर त्यांनी आनंदोत्सव तरी करायला पाहिजे होता, नाहीतर राजगडावर जाऊन आपल्या मुलाला भेटलं पाहिजे होतं ज्याची आई गेली. असलं कुठलीही गोष्ट न करता महाराज मोहिमेला प्राधान्य देतात, लढत लढत पुढे जातात. आता विचारा महाराज परत कधी येत आहेत. अफजल वध झाल्यानंतर पुढे जातात, पन्हाळगड स्वराज्यात आणतात, मिरजेला वेढा देतात. त्याच्या आधी कोल्हापूरचं युद्ध होतं, मिरजेवरनं परत येतात, सिद्धी जोहर आला म्हणून सिद्धीच्या वेढ्यात 6 महिने अडकतात. 6 महिने अडकून झाल्यानंतर बाजींचं बलिदान, शिवाजी काशीदांचं बलिदान, परत येतात राजगडावर का तर शाहिस्तेखान आलाय म्हणून. मग इथून सुरू झालेला झंझावात हा इथे राजगडावरती महाराज आलेत. 1.5 वर्ष आपल्या गेलेल्या पत्नीचं सुतक सुद्धा पाळत नाहीयेत.
सो राजा म्हटल्यानंतर आपल्याला जो वाटतं की मुजरा आणि चैन माझं सगळं ऐकणार, असं नाहीये ते. तो एक झंझावात होता आणि पर्सनल कॉम्प्रोमाइजेसचं प्रमाण महाराजांच्या आयुष्यात खूप जास्त होतं. हे सांगता यावं आणि खेळता खेळता कळावं अशी व्यवस्था या खेळात केली. आता ही तुम्ही सगळी माहिती जी सांगितली ती प्रत्येक घरात आल्यानंतर ती सगळी माहिती जी आहे ती मुलांना कशा प्रकारे मिळते? म्हणजे त्याच्यासाठी तुम्ही मगाशी त्या पुस्तकाचा उल्लेख केला होता, तर त्या पुस्तकासाठी रचना तुम्ही त्यासाठी केलीत म्हणजे? बरोबर. त्यात सुद्धा असं केलंय की ही जी जनरेशन आहे ती फार पुस्तक प्रेमी नाहीये आणि त्यात अटेन्शन स्पॅन कमी आहे. बरोबर. एका बैठकीत शिवचरित्र तुम्ही आम्ही नाही वाचलं, ही मुलं कुठनं वाचणार आहेत? सो ह्यांना आवडेल अशा भाषेत एकाच पॅराग्राफमध्ये आम्ही 3 गोष्टी म्हणजे मराठी, हिंदी, इंग्लिशमध्ये प्रत्येक गोष्ट समजून सांगितलेली आहे. अशा 300 गोष्टींचं एक पुस्तक ह्याच्याबरोबर येतं. सो उद्देश असा आहे की ज्या घरावर याल तेवढी गोष्ट वाचा. सो राज्याभिषेकापर्यंत 10 घरांवर आलं तर 10 पॅराग्राफ वाचणं इज नॉट दॅट बिग डील. करेक्ट. मुलं तेवढं वाचू शकतात. असं करत करत स्वराज्य लढा पक्का व्हायला लागतो. आणि अगेन म्हणजे उत्सुकता असेल तर वाचा. आमचा तर असाही आग्रह नाही की वाचलंच पाहिजे, पण आमचा वैयक्तिक अनुभव आफ्टर सेलिंग 15,000 बोर्ड गेम्स असा आहे की मुलं उत्सुकतेने वाचतात. त्यांना आवडायला लागतं, त्यांना कळायला माहिती हवा असायला लागते. कसं होतं, अफजल वधावरती 1700 मिळत आहेत, सिंहगडच्या स्वारीवरती 500 मिळत आहेत. मग ही तफावत का? तर मग ती घटना वाचली की त्या घटनेची गहनता लक्षात यायला लागते आणि मग तो उत्सुकता असते. ते तेवढं करतात मुलं आपली. ह्याचा फायदा त्यांना अर्थात शाळेच्या अभ्यासात पण होत असेल मुलांना. सगळ्यात सुंदर त्याच्याबद्दलचं पण अनुभव आहे माझ्याकडे. लॉकडाऊनमध्ये असं झालं होतं की ऑनलाईन क्लासेस चालायचे. गेम लॉकडाऊनच्या जस्ट बाहेर आल्यानंतर आम्ही डिस्ट्रीब्यूट केला होता. परत छोटा लॉकडाऊन लागला होता आणि शक्यतो शाळा नाही, ऑनलाईनच करा असं होतं. तर एका आईने मला सांगितलेली गोष्ट आहे की अहो आमच्याकडे तो बोर्ड गेम आहे आणि त्यांच्या शाळेत सिंहगडावरती चर्चा चालली होती. तर ही मुलगी म्हटली, त्यांना थांबवलं टीचरला आणि सांगितलं नाही तुम्ही चुकीचं सांगताय. तानाजींच्या आधी 2 वेळा सिंहगड बापूजींनी जिंकला होता. त्यामुळं आणि महाराज लॉजिकल नावं फार आधीपासून द्यायचे. सिंहगडाचं नाव सिंहगड हे तानाजींच्या बलिदानामुळे नाहीये, ते आधीच महाराजांनी लॉजिकल नावं दिलेलं आहे. आणि मला हे त्यांनी जाऊन तो बोर्ड गेम दाखवला त्या स्क्रीनवरती की मला इथे कळलंय, तुम्ही मला नक्की करून सांगा. त्या सरांनी संपर्क साधला आमच्याशी की असं तुम्ही दिलंय ते त्याचं काय? म्हटलं अहो ते तसं आहे. म्हणून आम्हाला तर माहित नाही. आता पुस्तकांमधला इतिहास हा इतका शॉर्ट हँड आहे किंवा इतका ट्रेलर असल्यासारखा आहे की त्याच्यातनं सगळा तो ते जिस्ट ऑफ एव्हरीथिंग नाही येऊ शकत. पण आपला हा जो गेम आहे किंवा त्याच्याबद्दलची माहिती आहे, त्या पुस्तकातली माहिती असेल, ही ऑथेंटिक असायला पाहिजे. ह्याच्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केलेत? कारण तेच सगळ्यात हल्ली सगळ्यात शेवटी महत्वाचं आहे. छत्रपतींचं नाव घेऊन बऱ्याच गोष्टी केल्या जातात आणि त्याच्यावरनं वादही केले जातात बऱ्याच. तर त्यामुळे आपण त्यांच्या आयुष्यावर, त्यांच्या शौर्यावर आधारित एक बोर्ड गेम तयार करतोय. तेव्हाची तुमची काळजी तुम्ही कशी घेतली होती तेवढी माहिती गोळा करताना? गंमत अशी आहे ना की पर्स्पेक्टिव्ह इतिहास आपला एक तर बेसिकली आपला बराच कालावधी हा पारतंत्र्यात महाराजांनंतर सुद्धा गेला होता. म्हणजे रायगड ही राजधानी होती, त्याच्यावरती सगळं डॉक्युमेंटेशन महाराज इतके मेटिक्युलस होते की मला विश्वास आहे की महाराजांची दैनंदिनी पण असणार. महाराज उठले, त्यांनी आज हे केलं अशी सांगणारे. दुर्दैवाने तो 24 वर्ष जर सिद्धी आणि इंग्रजांच्या ताब्यात असेल, तिथं मराठी माणसालाच जायला अलाव नसेल, तर तिथलं जाळून खाक झालं. आपल्याला समाधी सुद्धा शोधावी लागली. बरं पेशव्यांनी सांभाळावं म्हटलं तर शनिवारवाडा पण जळत होता. सो आपल्याकडे साधनं कशी आहेत की लेट्स से की मी अ ठिकाणावरून ब ठिकाणावरती गेलो, काय महाराज अ पासून ब वर गेले, तर तो प्रवास त्यांनी कसा केला हे दिलेलं नाहीये. तो तुम्हाला डॉट जोडावेच लागतात. मग डॉट कसे जोडतो आपण? किती वेळ लागलाय, मग मध्ये कुठेतरी मुक्काम असेल. सो इतिहास स्पष्ट 1 on 1 असं नाहीये. मेजर गोष्टी माहिती आहेत. त्यामुळे आम्ही काय केलं, जे रिनाऊंड हिस्टॉरियन्स आहेत त्यांची सगळी पुस्तकं रेफर केली आणि ज्याचं परसेप्शन जास्त सुतर्क किंवा त्याला सुसंगत तर्काने धरलेलं आहे असं वाटतं ते आम्ही गृहीत धरलं. ह्याच्यात कुठंच सुद्धा आपल्याकडे ना क्रिंज जोडायची खूप सवय आहे इतिहासाला. म्हणजे तुम्ही असं बघा, 65 किलोची तलवार उचलतो तो येसाजी, अशी एक रील तुम्ही कदाचित बघितली असेल. नाही हो, 65 किलोच्या तलवारी नसायच्या. ही आडामासाची माणसं होती, हे प्रचंड उद्देशाने पेटलेली होती म्हणून त्यांनी ते असाध्य गोष्टी साध्य केल्या. सो ह्याच्यात आम्ही तो क्रिंज काढून टाकला. माझी आई सुंदर असती तर मी पण एवढा सुंदर झालो असतो, हे वाक्य महाराजांच्या तोंडातून येणं शक्य नाही. या चिटकवलेल्या दंतकथा आहेत. मग त्यातल्या कुठल्या घ्यायच्या कुठल्या नाही हे आम्ही व्यवस्थित विचार केलाय. मुलं खेळणार आहेत ह्याचा अभ्यास केलाय.
कुठंही याच्यात तुम्हाला गोष्टींमध्ये हत्तीवरून साखर वाटली आणि सह्याद्रीच्या दरी कोपऱ्यात वीज चमकली वगैरे जे कवित्व जोडलं जातं ते आम्ही ॲब्सोल्युटली टाळायचा प्रयत्न केला. बरोबर. जास्तीत जास्त खरं खुरं अस्सल वाटेल अशा पद्धतीचा सगळा इतिहास तुम्ही मुलांपुढे ठेवताय आणि खरंच खूप ग्रेट काम तुम्ही केलेलं आहे. पण ह्याच्याशिवाय अजून तुम्ही एक ट्रम्प कार्ड सुद्धा आणलेलं आहे, तर तो काय प्रकार आहे नेमका? यात झालं असं की खेळताना ना योद्ध्यांची चित्र मिळायला हवीत, योद्ध्यांचं कार्ड मिळायला हवं. एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की भिंतीला उलटा लटकतो किंवा हातातनं जळमट सोडतो म्हणून मुलांना स्पायडरमॅन नाही आवडत, बरोबर. तो तसा दाखवला जातो म्हणून आवडतो. मग आम्हाला हवं होतं की आम्ही आमचे योद्धे भारी दाखवायला हवेत. तिथून सुरुवात झाली एका वेगळ्या प्रवासाला जिथं आम्ही स्वराज्य योद्ध्यांना चेहरे द्यायचा प्रयत्न केला. 60 स्वराज्य योद्ध्यांना त्यांची एथनिसिटी ते म्हणजे आता देशमुखी असलेला माणूस तो थोडासा रॉयल दाखवायचा प्रयत्न केला. शेतकऱ्याचं पोरगं जो मावळा बनलाय किंवा स्वराज्य योद्धा बनलाय त्याला आम्ही नॉर्मल अटायर्स दिले. असं करत करत आम्ही योद्ध्यांना चेहरे दिले. आता हे चेहरे दिलेले योद्धे ॲपियर तर खूप छान व्हायला लागले आणि ते एवढ्या मोठ्या गेमचा पार्ट म्हणूनच ठेवणं त्याऐवजी आम्हाला असं हवं होतं की अजून माध्यमं हवीत की ज्याच्यातनं हे आपले सुपर हिरो मुलांना पोहोचायला हवेत. बरोबर. आता तुम्हाला आठवत असेल कदाचित की तो उंची जास्त असलेला रेसलर WWFचा म्हणजे अंडरटेकर, योकोजुमा म्हणजे वजन जास्त असलेलं, कधी काळी ते ट्रम्प कार्ड खेळलं होतं. कल्पना करा जर असे स्वराज्य योद्ध्यांचे ट्रम्प कार्ड मिळाले तर मग त्यातून त्या संकल्पनेला दिलेला आकार म्हणजे स्वॉरियर्स ट्रम्प कार्ड्स. ही सुद्धा आम्ही स्वॉरियर्स हे टर्म नवीन कॉइन केली ज्याच्यामध्ये स्वराज्य वॉरियर्सचे स्वॉरियर्स आहेत आपले. सो मार्वल युनिव्हर्स नाही, स्वराज्य स्वॉरियर्स असं आम्ही म्हणतो. त्याच्यामध्ये 38 योद्ध्यांचा संच येतो. प्रत्येक योद्ध्याच्या कार्डवरती तुम्हाला त्या योद्ध्याचं चित्र, त्याचं नाव, तो कोणत्या पदावर काम करायचा, त्याचा रँक, किती टक्के आयुष्य सोडायसाठी रडला, किती टक्के युद्धांमध्ये होता, कामगिरी काय, उल्लेखनीय कामगिरी काय, 2 ओळीत माहिती आहे आणि पॉईंट्स दिलेले आहेत. 10 पैकी गुण दिले. आता हे गुण आम्ही आमच्या मनानेच दिले. त्याला एक सूत्र ठरलं होतं आमचं की काय केलं तर हे पॉईंट मिळणार. पण उद्देश फक्त मुलांना कळावे असा आहे. मग तुम्ही अर्धे वाटून घ्यायचे, सगळे मिळेल तो जिंकला. मग पहिलं कार्ड माझ्याकडे आलं तर मी त्यातलं मला जे भारी वाटतं ते मी सांगणार. जे आपल्याला लहानपणी WWFचे कार्ड अजून लक्षात आहेत तसे आपल्याला योद्धे कळण्यासाठी बनवलेले योद्ध्यांचे ट्रम्प कार्ड. मग याच धर्तरीवर दुर्ग कळण्यासाठी कधीच आयुष्यात आपल्याला कुणीच दुर्ग शिकवलेले नाहीयेत. पन्हाळगड विशाळगड संवर्धनासाठी मोहीम का करावी लागते? ह्या मावळ्यांनो एखाद्या दुर्गाचं संवर्धन करायला या इथे असं का करायला लागतं? अहो कारण की प्रेमच नाहीये. 5,000 माणसं पुण्यात दर रविवारी सिंहगडावर जातात दही खायला, झुणका भाकर खायला. तिथं जाताना कुणाला बापूजी दिसत नाहीत, तिथं जाताना तानाजीराव लक्षात येत नाहीत. चित्रपटामुळे थोडेसे तानाजीराव कळत असल्यावर राजाराम महाराजांचं निर्वाण तिथं झालेलं आहे. विवेकानंदांसारखा माणूस सिंहगडावरती जाऊन आलेला आहे, महाराजांची आठवण काढलेली त्यांनी. या गोष्टी कळायला हव्यात दुर्गांबद्दलच्या. इतिहास वजा केला तर फक्त डोंगरगार हवा आहे ती. मग तो इतिहास मुलांना कळावा यासाठी दुर्गांचे ट्रम्प कार्ड्स आहेत. मग दुर्गाचा प्रकार तो महाराजांनी बांधला होता का, त्याचा रँक काय, किती अवघड आहे जिंकायला, उंची काय, भौगोलिक महत्त्व, ऐतिहासिक महत्त्व, असे पॅरामीटर्स परत दुर्गांच्या कार्डवर दिलेले आहेत. खूप माहिती करायला गेलं की मुलांना ते कंटाळवाणं होतं. सो कॉन्सिक्वेन्स तुम्ही बघता खालचं वाचलंच तर तुम्हाला त्या गोष्टी कळतात, पण दॅट वुड बी अ कॉन्सिक्वेन्स. मग खेळता असे रायगड तुमच्याकडे, रायगडच्या सगळ्या गोष्टी भन्नाट आहेत. माझ्याकडे साल्हेर दुर्ग आहे. मी साल्हेरचं नाव सांगितलं, मी म्हटलं उंची, तर साल्हेरच्या उंचीपुढे रायगड हारतो. साल्हेर महाराष्ट्रातलं सगळ्यात उंच दुर्ग आहे. मुलांना खेळता हे आपोआप रेजिस्टर होतं आणि ते राहतं आयुष्यभर. सो दुर्ग कळण्यासाठी दुर्गांचे ट्रम्प कार्ड्स आहेत. तुम्ही आता साल्हेर आणि रायगडची तुलना सांगितली तर त्याच्यामध्ये फक्त उंचीमुळे साल्हेर हारतो, साल्हेर जिंकतो. बरोबर. बाकी सगळ्यात म्हणजे ऐतिहासिक गोष्टी रायगडावर जास्त घडल्यात. दुर्गम जास्त रायगड आहे. राजधानी, त्यामुळे भौगोलिक लोकेशन त्याचं भन्नाट आहे. महाराजांनी बांधला होता तो बांधला होता, साल्हेरगड बांधलेला नाहीये. सो बाकी सगळ्या पॅरामीटरमध्ये तुम्ही हारता. साल्हेर असलं की मुलं थेट आपले जे ट्रम्प कार्ड खेळतात, साल्हेर असलं की डोळे झाकून उंची, कारण साल्हेर युद्ध जिंकणारच आहात तुम्ही, दुसरं कुठला दुर्ग जिंकूच शकत. पण तुम्ही जाणीवपूर्वक हे मराठी पुरतं म्हणजे न ठेवता तुम्ही हिंदी आणि इंग्लिश मध्ये सुद्धा ते उपलब्ध करून दिलं. तर यामागे काय होतं की म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं हा एक उद्देश आहेच, पण त्याशिवाय काय डोक्यात होतं? म्हणजे मुळात शिवचरित्र खरोखरच वैश्विक चारित्र्याचे महानायक आहेत ते. म्हणजे हे फक्त म्हणायचं म्हणून म्हणलेलं वाक्य नाहीये. जेवढं काही मला अभ्यास महाराजांचा आहे ते प्रत्येक घडी तुम्हाला शिकवू शकतात. त्यांचं आयुष्य कमालीचं होतं. म्हणजे महाराजांबद्दल ना सांगताना हे सांगितलंच जात नाही, पण तुम्ही एक गोष्ट मला तुमचं लक्ष वेधणं गरजेचं आहे की तुम्ही कधी ऑब्झर्व केलंय का,
पृथ्वीच्या पाठीवर स्त्रीला देवी म्हणून पूजणारी एकमेव संस्कृती आपली आहे. अशा संस्कृतीत नॉर्थमध्ये अजूनही काही काही गावं अशी आहेत जिथं स्त्रीला घुंगट घालायला लागतं. हो. कानपूरला लग्न रात्री होतात, बारात रात्री निघते. असं का? आपल्याकडे तर रात्री कुठला हे सूर्यास्तानंतर कुठलं शुभमुहूर्त नसतो. जसं जसं साऊथ यायला लागतं तसं वेळेत व्हायला लागतात. ही विषमता ही नैसर्गिक नाहीये. ही विषमता ही आपल्यावरती थोपली गेलेली आहे, कारण परप्रांतीय आक्रमकांचा जाच. लग्न रात्री करून टाकू मुलीचा बाप म्हणायचा, का तर कोणी उचलून नेलं तर. पलीकडनं जी यायची अफगाणिस्तानच्या दिशेने जे परप्रांतीय आक्रमकांचं राज्य होतं, त्यांनी प्रचलित झालेल्या या रूढी आहेत. या रूढी आपल्याकडे दिसत नाहीत, कारण की ह्या 350 वर्षापूर्वी जन्मलेल्या महानायकाने त्यांच्या विचारातून निर्माण केलेली भिंत मध्ये होती, जी प्रतिकार करत होती खाली येणाऱ्या लोकांपासून. क्या बात आहे. शिवछत्रपतींसारखा माणूस इथे झाला, त्यामुळे या भागाचा एवढा विकास होऊ शकला पुढे जाऊन. बरोबर. लोकांना हे शिकवलंच नाहीये की इंग्रजांनी भारत स्वतंत्र करून भारत स्वतःकडे घेतला, तो मुघलांकडनं नाही घेतलेला, तो मराठ्यांकडनं घेतलाय. आणि मराठ्यांची ताकद शिवचरित्रात आहे, शिवछत्रपतींमध्ये. असं बघितलं की मग तो माणसाची उंची कळते तुम्हाला. मग महाराज हे देश नाही जगात त्यांचं असलं असायला हवं. मराठी पुरतं त्यांना सीमित आपण करून ठेवलंय. अगदी दुर्दैव आहे हे. म्हणजे आपलं सर्वच अस्वस्थ, म्हणजे पृथ्वीच्या पाठीवरच्या ज्ञात असलेल्या सगळ्यात जुन्या संस्कृतीचं रक्षणाचं काम महाराजांनी केलंय. त्यांनी जो विचार पेरलाय ना, तो कमाल आहे. त्या विचाराचं बळ म्हणजे राघोबा अटकला जातात, तिथून पत्र लिहितात नानासाहेबांना की बाबा थोरल्या महाराज साहेबांचं स्वप्न आज पूर्ण केलं 100 वर्षानंतर. बरोबर. सो हे सगळं ते करू शकले कारण की ते तेवढे ग्रेट होते. आणि त्यांचा ग्रेटनेस फक्त मूर्त्या उभ्या करणे, रस्त्यांना नावं देणे, शहरांना नावं देणे, प्रेम व्यक्त करायला निर्माण करायच्या माध्यमांच्या गर्दीमध्ये तो ग्रेटनेसच कुठेतरी हरवतोय. मग तो क्रिंज त्याला सोडतो. मग आंधळे फॉलोअर्स, 90% माहितीच नाही महाराजांनी काय केलंय. आमचे राजे ग्रेट का विचार, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज की म्हटलं की लगेच जय येतं. तुम्ही या गर्दीला विचारा का. एक तर तुम्हाला ऑफेन्सिव्ह बोलतील ते की तुम्ही का विचारलंच कसं. अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारा प्रश्न आहे की का हे आम्हाला शिकवलेलं नाहीये अहो कोणी. इनमिन 4 घटना तुम्हाला माहिती असतील महाराजांच्या आयुष्यात. राईट. आणि त्या सुद्धा बऱ्याच गोष्टी अशाच खोट्या असतात की ज्या कधी घडल्या नाहीत. कुणीही महाराजांचं चित्र त्याला एक कोट जोडतं, हे आमचे राजे आधी सांगून गेले. तसं नाहीये. तुम्ही त्यांचा विचारच पोहोचवला नाहीत. माझा मुलगा म्हणेल मी हात दाबेन म्हणजे तो म्हणेल, त्याचा पुढचा पिढी नाही म्हणणार आहे तुम्ही जर कारण नाही दिली तर. हे मूर्ती दाखवाल तुम्ही, पण ते कोण होते सांगण्यासाठी काही पाहिजे. मोठ्यांचं सोडा, मोठ्यांचं झालं आता. किमान उद्याच्या तरुणाला शिवछत्रपती त्या पद्धतीने कळायला पाहिजे ज्या पद्धतीचं चरित्र ते होते. हे सगळं मिशन आहे तुमच्यासाठी असं दिसतंय. तुम्ही हे घेऊन कुणाकुणाकडे गेलात, सामान्यांकडून तुम्हाला प्रतिसाद कसा मिळाला, तुम्ही काही उदाहरणं सांगितलीत, पण अशी कोण माणसं होती की ज्यांनी तुम्हाला शाबासकी दिली ह्याच्यासाठी आणि ते तुमच्या लक्षात राहिलं कायमचं? त्याची पण खूप एक म्हणजे दैवी कसं असतं, कधी कधी ना आता लोक ह्या तू बनवलास का, तुम्ही बनवला का असं विचारल्यावर आम्ही सांगतो नाही, आम्ही त्यातल्या त्यात रिकामटेकडी माणसं होतो ज्यांना महाराजांनी निवडले की बाबा मेक सम गुड यूज ऑफ युअर टाइम असं म्हणतो. कारण की हे सिग्नलला थांबल्यावर एखादा खेळ सुचणं, तो राष्ट्रीय पारितोषिक जिंकणं इज आम्हीच आता त्याच्यावर विश्वास नाही ठेवत. त्यामुळे क्रेडिट नाही घेते आता अजिबातच. दैवी कसं आहे हे सांगताना बाबासाहेब पुरंदरेंचे जे चिरंजीव मोठा मुलगा आहे अमृत पुरंदरे यांच्यापर्यंत आम्ही पोहोचलो. म्हटलं की बाबासाहेबांची पुस्तकं प्रेरणास्थान आहेत आमच्या अनेक इतिहास तज्ञांच्या पुस्तकांपैकी, तर तुम्ही प्लीज हे त्यांना द्याल का. पहिला बनलेला राईट आउट ऑफ द ओव्हन आम्ही जो बनलेला प्रोडक्ट त्यांच्याकडे दिला होता. आणि इट हॅपन सो की त्यांचं भेटणं फार नव्हतं, लॉकडाऊन होता आणि बाबासाहेबांचं वय तेव्हा 99 वगैरे होतं. सो वन फाईन डे मला कॉल आला की अरे ताबडतोब ये, बाबांनी तो पाहिलाय ते खूप आवडलंय. तर पुण्यातच होतं, तर मी धावत पळत गेलो, माझा पार्टनर, आम्ही सगळे तिथं पोहोचलो. ते म्हटले की जे माझा विचार होता ते तुम्ही करता आहात. आणि ढळाढळ पाणीच गळत होतं डोळ्यातनं. मी हात जोडून त्यांच्या बोलत, तुम्ही थँक्यू म्हणू नका म्हटले बाबासाहेब, कारण की तुम्ही करताय त्याच्यासाठी समाजाने तुम्हाला थँक्यू म्हटलं पाहिजे. आता 99 वर्ष महाराजांवरती काढलेला माणूस जर हे आपल्याला बोलत असेल तर डन होतं. म्हणजे त्याच्या पुढे जे घडले ते सगळं बोनस आहे. आणि ऑसम पार्ट वॉज लेटर वी केम टू नो गुरुपौर्णिमा होती त्या दिवशी.
ज्या दिवशी हे घडलं. वा वा. आता हे सगळं घडून नाही आणू शकत, हे घडतात गोष्टी. पण जसं मी मगाशी म्हटलं की बरेच जण ह्याच्याकडे बिझनेस म्हणून जर तुम्ही बघायला गेलात तर म्हणा अरे तुम्ही महाराजांचा खेळ करताय आणि तुम्ही त्याला बिझनेस म्हणताय वगैरे. पण शेवटी कसं आहे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला त्या दर्जाचं आणि त्या लेवलला काम करायलाच लागेल. शार्क टँक सारखा एक कार्यक्रम आहे की जो अशा प्रकारच्या नवउद्योजकांना चांगलं प्लॅटफॉर्म मिळवून देणार आहे. तुम्ही गेलात का तिकडे, प्रयत्न केलात का जाणार आहात आता येणाऱ्या सीझन मध्ये? शार्क टँकची पण खूप भन्नाट स्टोरी आहे. अगेन कसं स्क्रिप्टेड असल्यासारखं आहे लिटरली. इट हॅपन सो. आता काही सांगायला हरकत नाही काय घडलं होतं. अर्थात आम्ही ते ऑडिशन जे त्यांना 50,000 लोकांची येतात त्यातले ते काही निवडतात, मग काहींना बोलवतात, मग त्यांना पिच करायला लावतात. अशी सगळी त्यांची मागची प्रोसेस असते बिफोर यू ॲक्च्युली अपिअर फॉर शार्क टँक. तर मग असंच मस्त पंचतारांकित हॉटेलमध्ये आमचं पण प्रेझेंटेशन झालं. प्रेझेंटेशन कसं गेलं हे सांगण्यासाठीचं खूप सोपं मापदंड असं आहे की ॲट द एंड ऑफ आवर पिच जे जजेस आम्हाला ऐकत होते पहिल्या राऊंडमध्ये जे जज होते ते, तर त्यांनी पुढे येऊन सांगितलं की आम्हाला हे हवंय. सो इट वॉज सोल्ड देअर. त्यांना ते आवडलं होतं, त्यांनी ताबडतोब विकत घेतलं. अमराठी माणसांनी पण विकत घेतलं. इनफॅक्ट एक त्यातले हैदराबादचे होते जज, पण ते म्हटले की अरे हाऊ इज इट रिलेटेड टू मी, दिस आर मराठा वॉरियर्स, आय एम फ्रॉम हैदराबाद. इट हॅपन सो की आमचं पुढे तिथे येसाजी रावांचं कटआउट लावला होता आम्ही, जस्ट टू इम्प्रेस की आम्ही योद्ध्यांना कसे चेहरे दिलेत. आणि येसाजी कुतुबशहाचा हत्ती मारतोय असे त्वेषानी तलवार चालवतानाचं ते चित्र आहे. मी त्यांना म्हटलं की हे चित्र बघा, हे भागानगर तुमच्या हैदराबादलाच घडलेलं आहे आणि हे शौर्य आहे. एक हत्ती अंगावर येतोय, त्याला त्याच्या आकाराचा डिसएडव्हान्टेज आहे म्हणून कमालीचे चपळपणे वळून आपल्या राजाचा शब्द ठेवण्यासाठी एका तलवारीत सस्तन प्राण्यांमध्ये सगळ्यात ताकदवान मसल म्हणजे हत्तीची सोंड आहे, तिचे एका वारात 2 तुकडे केले येसाजींनी आमच्या. हे तुमच्या गावात घडलंय, हैदराबादमध्ये घडलंय. सो शौर्याला तुम्ही लिमिट नाही करू शकत की ह्या पर्टिक्युलर विचारसरणीचं. शौर्य असतं. 700 जणांना घेऊन 20,000चं दिलेर खानाचं सैन्य अंगावर घेणारे रामजी पांगेरा. आता रामजी पांघरांचं नाव पण आपल्याला माहीत नाहीये. शिवछत्रपतींच्या आत्मचरित्रात्मक ग्रंथात ज्यांचा उल्लेख माझ्या पंचाग्नींपैकी एक असा आहे. हे शौर्य आहे. तो पळून गेलाय दिलेर खान ह्यांचं तेज आणि शौर्य बघून. मग ही वॉज ऑन बोर्ड. पण आम्हाला नंतर पण फोन आला की आता या काळात फ्री राहा, शार्क टँकमध्ये तुमचं फायनल आम्ही प्रेप करू, देन यू विल बी पिचिंग टू इन फ्रंट ऑफ इन्व्हेस्टर्स, देन विल शूट. ऍक्च्युली कुठल्या सीझनला झालं असेल? दुसऱ्या सीझनला झालं सगळं व्यवस्थित. आम्ही आता ऑन आवर एज की आता एक प्लॅटफॉर्म असं मिळाला. किती सुंदर प्रोडक्ट असतं ना तरी सुद्धा पोहोचवण्यासाठीचे कष्ट त्या प्रोडक्ट बनवण्याच्या कष्टापेक्षा जास्त असतात. आणि एका मराठी चित्रपटाच्या भोवती खूप मोठी कॉन्ट्रोवर्सी झाली. तुम्ही रिलीज करून दाखवा. झीचा चित्रपट होता हर हर महादेव, आपल्या सुबोध दादाचा चित्रपट, की तुम्ही हा रिलीजच करून दाखवा, असं बऱ्याच स्ट्राटामधनं त्यांना धमकी वजा हे आले. अगेन खूप प्रेम महाराजांवरचं दोघंही साईडला. चित्रपट बनवणाऱ्यांना पण प्रचंड महाराजांवर प्रेम, जे आक्षेप घेतात त्यांना पण प्रेम. मग तुझं प्रेम जास्त का माझं प्रेम जास्त, असं सॉर्ट ऑफ काहीतरी गडबड होते आपल्या मोठ्यांची. तर मग त्यातनं त्यांनी धमकी दिली. तर इट वॉज झीज मूवी. सो सोनी अपॅरेंटली बॅक्ड ऑफ की अशी कुठली गोष्ट आपल्या प्लॅटफॉर्मवर आली, उगाच विषयाची परीक्षा का. आय डोंट ब्लेम द चॅनल, पण दे वर कॉशियस की नको असं असेल तर करायची गरज नाही. आणि त्यात फॉर यू अँड मी हा खूप भारी आणि हे तिथं जायला पाहिजे होतं. फॉर देम इट इज 1 of 50,000 एंट्रीज. सो दे चोज टू बी लिटल मोर कॉशियस अँड डिसाइडेड नॉट टू गो अहेड. पण दुर्दैवी आहे खरं तर. दुसरा चॅनल आहे, त्यांचा वेगळा सिनेमा आहे, विषय वेगळा आहे, हा विषय वेगळा आहे, पण तरी त्यांनी असं केलं. ठीक आहे, एनिवे. पण ह्या बोर्ड गेमची किंमत किती आहे? स्वराज्यपटाची किंमत किती आहे? स्वराज्यपट आपला मराठी हिंदी इंग्लिश तिन्ही भाषेत एकाच वेळी जो येतो तो 1,999 रुपयाला आता उपलब्ध आहे. तो एकाच वेळी येतो म्हणजे ह्याच्यावरती हा मराठी आहे, ह्याच्यावरती जस्ट एक शीट टाकली की हा इंग्रजी बनतो. ओके. सो असं पण होतं की मुलं सगळी इंग्रजी माध्यमात शिकतायत. आम्हाला याच्यावर टीका होते खूप की इंग्रजी का, आमचं महाराज आम्ही मराठीच करायला पाहिजे तुम्ही वगैरे वगैरे. पण आपण एक सत्य स्वीकारलं पाहिजे की आपण मुलांना इंग्रजी भाषेच्या शाळांमध्ये टाकतोय, त्यांना स्वराज्य जला य नाही लगेच वाचता येणार आहे. आणि आम्ही घेतलेला मक्ता किंवा ध्येय आमचं भाषा संवर्धन नाहीये. आम्ही शिवछत्रपती पोहोचवण्याचं काम करतोय. आणि ते ज्याला ज्या भाषेत उद्या अरबीमध्ये काढायला लागलं आणि कारण की आखाती देशांमध्ये त्याची गरज आहे, तर विल डू दॅट ऑल्सो. प्रयत्न वैश्विक चारित्र्याचे महानायक सगळ्यांपर्यंत पोहोचावे असा आहे.
तो 1999 रुपयांमध्ये घरपोच होतो. ॲमेझॉनवर आहे, बरं. themavla.com आमच्या वेबसाईटवरून पण मिळतो. दुकानांमध्ये आता ठेवला जात आहे. विशेष म्हणजे अगदी मराठी नसलेले दुकानदार, 90% दुकानदार आपल्याकडे मराठी नाहीये. नाहीच आहेत. असे दुकानदार सुद्धा अभिमानाने, अरे दिखाओ दिखाओ भाई क्या है ये, असं विचारून अगदी उत्सुकतेने बघून आमचे जे स्टँड येतं ते सुद्धा दुकानात आता ठेवायला तयार होत आहेत. कमर्शियल जो असतो ॲस्पेक्ट, की पर्सेंटेजेस असतात की बनतो केवढ्याला, मग त्याच्यावर दुकानदाराची किती, डिस्ट्रीब्युटरची किती, पोहोचवायचे किती, हे सगळं जाऊन आता कुठे आम्ही ते स्ट्रीमलाईन करत ते वित्तीय गणितांमध्ये बसवायची व्यवस्था केलेली आहे. पण दुकानांमध्ये हे तुमचा गेम जो आहे, म्हणजे आता खेळण्यांची दुकानं आपण म्हणूया, तर किती मोठं मार्केट आहे, म्हणजे ह्याचा तुम्ही एक आकडा अंदाज काढला असेल की? आपल्याला डोळ्यापुढे न घडल्यामुळे किंवा आपण मोठे झाले तर आपल्याकडे आपण दुर्लक्ष करतो, असं ते बिझनेस आहे. हो हो. खेळांचं मार्केट हे 30% दरवर्षी ग्रो होणारं मार्केट आहे आणि कमालीचं मोठं मार्केट आहे. त्यात इतका अभिनव, म्हणजे काल निर्णयासारखे प्रोडक्ट्स आहेत आमचे, ते प्रत्येकाच्या घरी असले पाहिजेत असे. तसं होण्यासाठी सगळ्या दुकानांमध्ये ते असणं गरजेचं आहे. आम्ही आमच्या वतीने प्रयत्न करतोय. बिईंग अ बूट स्ट्रॅप, आम्ही अगदी 3-4 वर्षापूर्वीच आणि 1.5 वर्षापूर्वीच आम्ही वित्तीय गणितात बसायला लागलोय. नाहीतर मनाने बनवलं, मग 4 गोष्टी ऍड केल्या, हे किंमत जाते आकाशात, आम्हाला 100 रुपये मिळाले तरी चालते. अरे पण रस्त्यात लोकांना हवेत, डिस्ट्रीब्युटरला पैसे पाहिजे, ते कसे करणार? सो आता कुठे ते व्यवस्थित गणितात बसतंय आणि खूप मोठा स्कोप आहे. महाराष्ट्रातच नाही, बाहेर सुद्धा खूप स्कोप आहे. या खेळाचे चॅम्पियनशिप झालेले आहेत. अच्छा. इंग्लंडला, आयर्लंडला, ऑस्ट्रेलियाला. सो बाहेरच्या लोकांना जिथं अजूनच जास्त काहीतरी हवं असतं आपल्या मुलांना हे करायला, तर तिथं त्याची जास्त मागणी आहे. म्हणजे फक्त भारतापुरतं नाही तर जगात सुद्धा याची मागणी. पण तुम्ही त्यासाठी काही वेगवेगळे प्रयत्न करताय, काही उपक्रम राबवताय? आता ना ऑनेस्टली स्पीकिंग लोकांपर्यंत पोहोचणं हे सगळ्यात खर्चिक प्रकरण आहे आणि त्याच्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आहेत ज्या करायला लागतात आणि ते प्रत्येक गोष्टीसाठी प्रचंड मोठा पैसा लागतो. सो आत्ता आम्ही इन्व्हेस्टर्स राऊंड प्रयत्न करतो आहोत की ह्याच्यातनं पैसे मिळायला हवेत, टू बर्न मनी. 90% ऑफ माझं, मला माहिती आहे की मार्केटिंग काम करत नाहीये, पण मला माहित नाही माझं कुठलं 10% काम करतंय. सो तुम्हाला 100% खर्च करायलाच लागतो. सो वी आर ऑन दॅट एज राईट नाव. घडेल, 4 वर्ष तग धरू शकू असं पण वाटलं नव्हतं. ज्या अप्स अँड डाऊन्स आल्या त्याच्यामध्ये पण आहोत आणि आता खूप स्ट्रॉंगली अजून 150 प्रोडक्ट्स प्रोटोटाईप तयार आहेत. अच्छा, 150 प्रोडक्ट्स. 12 मावळ म्हणून आहे की तुम्ही मावळांमध्ये इन्फ्लुएन्स करून महाराजांसाठी स्वराज्यातली लोक देशमुख गोळा करताय. महाराजांचे अनेक शत्रू कळावेत. मग बाजी घोरपडे महाराजांचा शत्रू होता पहिलावाला, मग त्याच्यानंतर कृष्णाजी भास्कर शत्रू होता, त्याचे आप्त शत्रू, त्यानंतर वेगवेगळ्या स्टाटामधले शत्रू, मग पोर्तुगीज शत्रू, फ्रेंच शत्रू, हबशी ॲब्सिनियन म्हणजे तुमच्या दक्षिण आफ्रिकेतले शत्रू, मुघल, तुमचे आदिलशाही, हे सगळे शत्रू. मग महाराजांची शत्रूचीच रेंज किती मोठी आहे. सो आम्ही त्याच्यावरती बेस्ड एक गेम आणतोय की तुम्हाला 100व्या घरापर्यंत पोहोचायचंय आणि तुम्हाला त्या शत्रूंचा सामना करत, मग शत्रू तुमचं नुकसान करतात, योद्धे तुम्हाला पुढे नेतात, असं करत पुढे जाईल. सो लहान वयातच मुलांना कळायला पाहिजे की हे कुठलं, म्हणजे त्यांचं आव्हान किती सगळ्या बाजूनी अडचणी देणारं होतं. पण म्हणजे बऱ्याचदा असं होतं की लहान मुलांना जर आकर्षित करायचं असेल किंवा त्यांच्यापर्यंत काही गोष्ट पोचवायची असेल तर मोबाईलचा वापर हल्ली केला जातो. मोबाईल ॲप बनवूया आपण, त्यांच्यासाठी वेगवेगळे गेम आणूया वगैरे. तुम्ही सुद्धा मोबाईल ॲप एक बनवायचा प्रयत्न करताय. तो कशासाठी? ते जे पुस्तक आहे त्याच्यासाठी? मुळात असं प्लॅटफॉर्मच नाहीये की ज्याच्यामध्ये जे डेडिकेटेडली शिवछत्रपतींबद्दल बोलतो. काही दिवसांनी ना हे यूट्यूबवरती सर्च करून व्हिडिओ शोधणं इज गोइंग टू बी कंबरसम किंवा प्रॉब्लेमॅटिक बिकॉज देर इज अ लॉट ऑफ कंटेंट कमिंग इन. सो आम्ही स्वप्न बघतो आहोत की एक शिवछत्रपतींवर डिपेंडंट, पूर्णपणे शिवराय सांगणारं OTT प्लॅटफॉर्म असावा. त्याचं पहिलं पाऊल म्हणजे ॲप आहे आमचं. त्याच्यामध्ये आम्हाला असं लक्षात की लहान मुलं आहेत, वाचत नाहीत किंवा मोठ्या माणसांना सुद्धा वाचून दाखवणं जमत नाहीये, तर आम्ही एक ॲप बनवलंय ज्याच्यामध्ये ह्या 100 गोष्टी ज्या घरावर जाईल ती गोष्ट ऐका, खेळताना त्या गोष्टी ऐका, मराठी, हिंदी, इंग्लिश तिन्ही भाषेत आहेत. सो आत्ता त्या ऑडिओ स्टोरीज आहेत, पण कवी भूषणांची कवनांचा आस्वाद आम्ही घेतलाय, त्याचे स्टोरीज असणार आहेत. योद्धे, आम्ही 60 चेहरे दिलेत योद्ध्यांना. सो 60 योद्ध्यांच्या कर्तृत्वाच्या गोष्टी त्यात असणार आहेत. दुर्गांची माहिती, घाणेकर सरांनी खूप सुंदर आमचे पॉडकास्ट रेकॉर्ड झालेत. घाणेकर दुर्ग महर्षी, म्हणजे त्यांचे इतके भन्नाट,
म्हणजे 250 वेळा सिंहगड चढून झाल्यावर त्यांनी मोजायचं सोडलं. असे घाणेकर आबा सांगतायत दुर्गांच्या गोष्टी, अशा सदराखाली दुर्गांच्या गोष्टींचं पॉडकास्ट आहे. अशा बऱ्याच गोष्टी 70 तासांचा कॉन्टेंट आमचा बनतोय जो त्या ऍपवर असणार आहे. क्या बात आहे, क्या आपण एक करू शकतो गंमत म्हणजे की आज जे आपला पॉडकास्ट बघतायत त्या ऍपचं सबस्क्रिप्शन बेसिकली 399 रुपये आम्ही आत्ता ठेवलंय. त्यात फक्त 300 गोष्टी येतात, त्याच्या व्यतिरिक्तच्या गोष्टी अनलॉक व्हायच्यात अजून. पण आपला पॉडकास्ट जे शेवटपर्यंत बघतील तर आपण एक कोड देऊया आणि तो कोड वापरून एका स्टेप्युलेटेड वेळेपुरता जे कोणी तो पॉडकास्ट बघतील तो कोड वापरतील त्यांना ते आपण फ्री ऑफ कॉस्ट देऊया. तो कोड आपण इथे लिहून येईल असं बघू आणि तो कोड वापरला तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देऊ त्या ऍपची लिंक. बरोबर. सो ऍपच्या लिंकवर जा, तुम्हाला 5च गोष्टी ओपन असतील. बरोबर. आणि 6वी गोष्ट अनलॉक करण्यासाठी तुम्हाला कोड टाकायला लागेल. 399 रुपये देऊन टाका किंवा हा कोड टाका आणि क्या बात आहे, क्या बात आहे. थँक्यू व्हेरी मच. म्हणजे मी तुमच्यातर्फे थँक्यू म्हणतोय त्यांना. आणि हे अगदी त्यांना इन्स्टंट डोक्यात आलंय आणि त्यांनी लगेच ते सांगितलं. कॅचअप 10 असा कोड लक्षात ठेवा. यांचं ऍप आहे, ऍपचं नाव आहे मावळा नावाचं ऍप आहे. मावळा नावाचं ऍप आहे. त्या ऍपवर तुम्ही जा. 399 रुपयाचं सबस्क्रिप्शन जे आहे ते आपण असं म्हणूया की पुढचा महिना म्हणजे फेब्रुवारी महिना अख्खा 16 मार्चला शिवजन्मोत्सव आहे तिथेही 16 मार्च पर्यंत आपण ठेवूयात. 16 मार्च पर्यंत तुम्हाला ऍप फ्री आहे. हो, हा कोड वापरा. हा कोड वापरा आणि ऍप फ्री आहे. वा वा वा. मला शेवटी फक्त एवढंच विचारायचं आहे की इतिहास संवर्धनासाठी आपल्याकडे बऱ्याच गोष्टी, बरेच उपक्रम राबवले जात असतात. शासकीय पातळीवर तुम्ही पोचलात का? तिथून तुम्हाला काही प्रोत्साहनपर म्हणा किंवा काही मदत म्हणा अशा स्वरूपात काही मिळालं का? आणि त्यालाच जोडून मी विचारेन की आपल्याकडे जी राजघराणी आहेत, म्हणजे आता छत्रपतींचे वंशज आपल्याकडे आहेत, तर त्यांना तुम्ही भेटल्यानंतर तिथला प्रतिसाद कसा होता? एकतर मुळात राजघराण्यांबद्दल जे एरवी सर्वसामान्यांना ऐकायला मिळतं त्याच्यापेक्षा विपरीत ते कमाल लोक आहेत, ते राजघराणी आहेत. सो ज्यावेळी एक तर त्यांच्या ऑरा असा आहे की तुम्ही हंबल डाऊन होता. सो अगदी उदयनराजे महाराज साहेब म्हणा किंवा युवराज संभाजीराजे म्हणा, अतिशय प्रेमाने त्यांनी रिसीव्ह केलेलं आहे. आणि आमचे खेळ त्यांच्या हस्तेच आम्ही पहिल्यांदा जलमंदिरवर जाऊन द्यायचे. एक खूप सुंदर उदयनराजे महाराज साहेबांबद्दलची गोष्ट आहे. आम्ही त्यांच्याकडे जलमंदिरला गेलो होतो पहिल्यांदा बोर्ड गेम बनल्यानंतर, अर्थात त्यांना दाखवल्याशिवाय काय. सो तर तो वाडा मोठा असतो, सो समोर ठेवायला इतक्या जवळ नव्हतं, तर ते लांब होतं थोडं. तर राजे बसले होते, मी त्यांना आपलं हातात धरून थरथर धडपडत दाखवत होतो. पहिलं एन्काउंटर, पहिल्यांदा भेटतोय मी त्यांना. त्यांना लक्षात आलं की हे सर्वसामान्य प्रकरण नाहीये. उदयनराजे पुढे येतात आणि गुडघ्यावर बसतात त्या टिपॉयच्या जवळ. टिपॉय ओढता येत नाही, टिपॉय एवढा जड आहे. सो ही कम्स फॉरवर्ड, ठेवा इथं म्हटले, आणि गुडघ्यावर बसून ते खेळ बघतायत, समजून सांगतात. एक जबरदस्त पाठीवर थाप मारतात. महाराजांची अशी गोष्ट आहे बाय द वे, तक्क्याची विहीर म्हणून. सो तक्का लावून महाराज विहिरीच्या शेजारी बसायचे, लोक येऊन गाराणे सांगायचे. सो हा महाराजांच्या लेजर टाइम मध्ये महाराज अगदी सर्वसामान्यांबरोबर कसे कनेक्ट करायची गोष्ट आहे. ती गोष्ट आठवली आम्हाला त्या दिवशी. डायरेक्ट गुडघ्यावरती येऊन हा सांगा, बोला काय आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी 50 स्वराज्य योद्ध्यांच्या आजच्या वंशजांना बोलवलं आणि त्यांच्या पुढे ह्या चित्रांचं अनावरण झालेलं आहे. सो राजघराणी, स्वराज्य योद्ध्यांची वंशजाची अतिशय हृदयाने मोठ्या मनाची माणसं आहेत. पॉलिटिशियन्स ऑलमोस्ट सगळ्या नोन पॉप्युलर पॉलिटिशियन्स पर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत. अतिशय अगेन जे पीपल्स परसेप्शन, म्हणजे पर्टिक्युलरली माझं, आपण जे 6 ते 9 वाले जॉबवाले लोक असतात त्यांना फक्त या उंच स्थळावरच्या लोकांकडे वेगळ्याच नजरेने आपण पाहतो. कमाल बुद्ध्यांक असलेली भयंकर हुशार माणसं आहेत ती. एरवी कोणाला सांगायला जेवढा वेळ लागतो त्याच्या अगदी 1/4 टाइम मध्ये लोकांना कळतं. आणि खूप पॉलिटिशियन्स पर्यंत पोहोचलेलं आहे. प्रत्येकाचं सकारात्मक आहेत की हे आपण असं करूयात. आता कारण की माध्यम इतकं अभिनव आहे ना, ते कोणत्या कोष्टकात बसवायचं इज दी थिंग. ऍक्च्युली वी आर वर्किंग ऑन इट. पण डेफिनेटली हे शाळांमध्ये होऊ शकतं. मावळाचं स्कूल किट लॉन्च झालंय की एकाच वेळी 40 मुलांना खेळता येईल असं एक वेगळं किट येतं. वी आर वर्किंग. मावळा इन स्कूल्स नावाचा एक कॉन्सेप्ट आहे. सो ते चालू आहे. नाही, धन्यवाद. तुम्ही आज वेळ काढून आलात इथे आणि हे सगळं आपण मांडून तुम्ही तो पट दाखवलात. आणि तुम्हाला तुमच्या सगळ्या पुढच्या उपक्रमांना मी शुभेच्छा, अगदी मनापासून शुभेच्छा देतो. जे काही तुम्ही योजलेलं आहे, मग ते ॲप असेल, ते OTT असेल,
तुमचे बाकीचे प्रॉडक्ट्स असतील आणि हा जो तुमचा मेन जो सगळ्यात महत्त्वाचा प्रॉडक्ट आहे तो त्याला भरपूर यश मिळू दे आणि घराघरात ते पोचू दे. मी प्रेक्षकांनाही विनंती करेन की मला माहिती आहे की हल्लीच्या पिढीमध्ये जी लहान मुलं आहेत त्यांना इतिहासाची आवड खूप आहे, पण जो आपला इतिहास आहे, जो महाराजांचा इतिहास आहे, तो या अशा अभिनव पद्धतीने त्यांना खेळायलाही आवडेल, त्यांना तो समजून घ्यायलाही आवडेल. तर त्यामुळे तुम्ही नक्की हा खेळ जो आहे तो त्या मुलांपर्यंत घेऊन जा. तुम्ही सुद्धा दंग व्हाल हा खेळ खेळता खेळता, कारण आता हा पॉडकास्ट संपल्यानंतर मी खेळणार आहे त्यांच्याबरोबर थोडा वेळ आणि मला समजून घ्यायचं आहे की आणखी ह्याच्यात काय कशी मजा येते ते. तर धन्यवाद अनिरुद्ध. आणि तुम्ही कॅचअप 10 जो कोड देऊन जी काय मजा केली आहे इन्स्टंट, तर ते मला आवडलं. ते प्रेक्षकांनी पुन्हा लक्षात ठेवा, मावळा हे ॲप जे आहे ते तुम्ही 16 मार्चपर्यंत हा कोड वापरा कॅचअप 10 आणि तुम्हाला सबस्क्रिप्शन लागणार नाही. त्याच्यावरची सगळी माहिती आणि सगळं जे काय आहे खजिना माहितीचा तो तुमच्यासाठी खुला असेल 16 मार्चपर्यंत. थँक्यू. नाही, तुम्हाला एक छोटीशी भेट आमच्यातर्फे बी बिरबल या कंपनीकडून तुम्हाला काही प्रॉडक्ट्स आहेत, तुम्ही ते नक्की बघा. डायरी आहे, पोस्टकार्ड आहे, कारण तुम्हाला आता हा खेळ घेऊन अनेक ठिकाणी जायचं आहे, त्यामुळे तिथली पोस्टकार्ड तुमच्याकडे असतील तर तुम्हाला जाम भारी वाटेल. आणि बी बिरबलचे सुद्धा हे प्रॉडक्ट तुम्हाला हवे असतील तर Amazon वरून तुम्ही ते घेऊ शकता. मी लिंक तुम्हाला देतोय. मावळाचा ना एक हँड जेस्चर आहे, आपण एकदा ट्राय करूयात. आणि मावळाचा प्रत्येक व्हिडिओ संपल्यानंतर तो आकार करतो हाताचा, त्याच्यामध्ये मावळाचा लोगो नंतर आपल्याला टाकता येतो. ओके, डू दिस विथ दॅट हँड, डू दिस अँड जॉईन दिस फिंगर्स. सो हा मावळाची पगडी बनते आणि जय शिवराय म्हणून आम्ही बंद करतो आणि इथे तो लोगो येतो. क्या बात आहे. एकदा करूयात. जय शिवराय. जय शिवराय. हा लोगो इथे येईल याची मी काळजी घेईन.